त्या चिखलमध्ये आपल्याला आता 50-100 मीटर त्या चिखलामधून बाहेर निघायचं आहे. तर बूट पाय टाकला की बूट फसला, पुरा बूट मातीनं भरत आहे. मग फक्त दौडण्यासाठी सिंथेटिक ग्राउंड आहे. मग नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज भरतीचा दुसरा दिवस होता. तर आज अमरावती जिल्ह्याचा ग्राउंड झालं. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आले? मी अमरावती जिल्ह्यातून वरोडीतून आलो आहे. तर आज अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होता 28 जुलैला आणि ह्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 28 जुलैला झालं. तर हे जे या ठिकाणी भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी आलते होते, म्हणजे 27 जुलैला हे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडपाशी या ठिकाणी हजर होते. ठीक आहे. तर बॅच नंबर 1मध्ये जे आहे या ठिकाणी 28 जुलैला ग्राउंड झालं यांच्या बॅचमध्ये. तर यांचं ग्राउंड झालेलं आहे. तर यांच्या ग्राउंडचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय देण्यात येत आहे, ॲक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात येत आहे, सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात येतं आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, काय काय गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि ग्राउंड कशा पद्धतीने आणि तुम्हाला धावायचं कसं आहे. तर यांचा अनुभव तुम्हाला संपूर्ण ग्राउंडचा अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो. तर सर्वात अगोदर जे तुमचं नाव वगैरे काय? माझं नाव लुकेश विनायकरावजी बुर्दे. तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा गेटच्या अंदर जेव्हा एंट्री झाली होती तर किती वाजता तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागली होती? आम्ही 9-9:30च्या दरम्यान 10च्या दरम्यान लागलो होतो. आणि जेव्हा गेटच्या अंदर एंट्री झाली होती त्यावेळेस किती वाजले होते रात्री? 10-10:15 वाजले होते. 10:15 वाजता. म्हणजे मुलांना या ठिकाणी घेतलं होतं 10:15 वाजतापासून. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता सुद्धा या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि भर पावसामध्ये या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे, ग्राउंड होत आहे, कॅन्सल या ठिकाणी ग्राउंड होत नाही आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही गेटच्या अंदर जेव्हा एंट्री झाली तर त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जात आहे? आधार कार्ड न ॲडमिट कार्ड. बस दोन. नोटरी वगैरे चेक केले जात नाही. बस हे 2 डॉक्युमेंट लागत आहे. आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस त्या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि जेव्हा भर पाऊस या ठिकाणी होता आणि मुलांना काय कुठं या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं? आधी रोडनं ते 50-50चे ग्रुप बनवले. ग्रुप बनवले ना आणि इथं एक स्टेडियम आहे खूप मोठं. त्या स्टेडियम मध्ये खूप 800-1000 पोरं बसू शकते. म्हणजे आज जवळपास 800 विद्यार्थी आले होते अमरावती जिल्ह्यात. हा, त्यांचं म्हणणं ते 1200 जण बोलावले आहे, पण काही 200-250 जण हाईट मध्येच कटले आहे तिथे. तर त्यांचं सर्वात अगोदर हाईट घेत आहे. सगळ्याची भरती होती त्यामध्ये म्हणजे हाईट सगळ्यात शेवट घेतात रनिंग वगैरे झाल्यावर. पण ह्या वर्षी जे एक चेंजेस पाहण्यात आला की सर्वात अगोदर हाईट घेतल्या जातात. तर हाईट किती घेत आहे तिथं? कारण की माझ्या सोबती 2 सोबती हाईट मध्ये कटले. त्यांची पोलीस भरतीला 167 हाईट होती तरी मुलं ते काटले गेले. तर 170 सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची लागत. तर सर्वात अगोदर उंची या ठिकाणी होता आणि 170 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे. ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे ते विद्यार्थी जे म्हणजे अलग त्यांची बॅच केले जातात आणि त्यांना सुद्धा एक संधी त्या ठिकाणी दिल्या जात आहे. त्यांचं सुद्धा 1600 मीटर रनिंग होतं सर्वांचे शेवट. ठीक आहे. तर जे विद्यार्थी उंचीमध्ये कटणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे सर्वात शेवटपर्यंत, म्हणजे कटले असं समजायचं नाही आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जेव्हा त्या ठिकाणी बसून ठेवलं गेटच्या अंदर स्टेडियममध्ये, तर किती वाजता तुमची म्हणजे ग्राउंडची प्रोसेस या ठिकाणी झाली चालू? आमची ग्राउंडची एक बॅच नंबर एक फर्स्ट बॅचचं 11:40 म्हणजे बायोमेट्रिकला नेलं होतं 11:40ला 12च्या दरम्यान. तिथे हो तिथे प्रत्येक त्या स्टेडियममध्ये प्रत्येक 50-50चे ग्रुप बनवण्यासाठी रूम बनवले आहे. म्हणजे त्या रूम्समध्ये प्रत्येकाला 50-50चे ग्रुप बनवले जाते. मग तिथं रोडावर नेऊन ते 50-50चे ग्रुप जोडून 100 असे लाईन तयार केली जाते. 1600 मीटर. हो. तर एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले. एका बॅचमध्ये 100 मुलं सोडली. 100 पैकी किती मुलांना या ठिकाणी रनिंग मध्ये त्यांनी घेतलं? 100 पैकी आमच्या याच्यामध्ये नंबर 1 मध्ये फर्स्ट बॅच मध्ये 20 जण एक्सलंट मध्ये, 20 जण गुड मध्ये, सेकंड ग्रुपसाठी. आणि ऍक्सिडेंट साठी काय टायमिंग या ठिकाणी देण्यात येत आहे? टाइम पुरा देत आहे ते. म्हणजे फर्स्ट एक्सलंटसाठी 5:30 देत आहे. सेकंड ग्रुपसाठी 5:45 पर्यंत फुल टायमिंग चांगला या ठिकाणी चालू आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टायमिंग चालू आहे. आणि ग्राउंड आता तुमचं या ठिकाणी ग्राउंड झाला आहे. तर तुम्ही या ठिकाणी मुलांना जे उद्या भरतीला येणार आहे तर त्यांना काय सांगता की बाबा या ठिकाणी रोडावर जे सिंथेटिकचं जे ग्राउंड आहे त्यामध्ये बिना शूजचं धावत आहे की बूट घालून या ठिकाणी धावा येत आहे, काय सांगू? त्या ग्राउंडवर
धावाला सिंथेटिक आहे, पण जिथे मुलं गेलं ते बसवत आहे तिथे एवढा चिखल झाला आहे का त्या चिखलमध्ये आपल्याला आता 50-100 मीटर त्या चिखलामधून बाहेर निघायचं आहे. तर बूट पाय टाकला की बूट फसला, पुरा बूट मातीनं भरत आहे. मग फक्त दौडण्यासाठी सिंथेटिक ग्राउंड आहे. मग ते तिथे बसवते, सगळे इन्स्ट्रक्शन देते. तिथे सगळं मातीचं ग्राउंड आहे, गवत आहे, पुरे बुटा भरत आहे. मी बिना बुटानं दौडलो. मी सगळ्यांना सांगतो की बिना बुटानं दौडा, ग्राउंडवर घसरत नाही, काहीच नाही. बूट घाला आणि तो अजून पचक पाण्यानं सगळं ओलावीन न अधिक तो बूट आपल्याला स्वतःला भारी जाईन. बिना बुटाची कधी रनिंग मारणे तिथे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर भर पावसामध्ये या ठिकाणी म्हणजे पाऊस या ठिकाणी चालू होता, तर पावसामध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग तुमच्या बॅचमध्ये धावण्यात आली काय? हो, खूप पाऊस चालू होता. असं चर पाणी चालू होतं, तरी पण आम्हाला दौडायला लावलं त्यांनी. म्हणजे 1600 मीटर रनिंग घेतात आहे, पाऊस किती पण येतो, किती पाणी येऊ, बॅच गेली म्हणजे रनिंग त्याची होणारच आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की पाऊस या ठिकाणी खूप पाऊस या ठिकाणी चालू आहे. तर भर पावसामध्ये ग्राउंड होत आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की बा उद्या आमचा ग्राउंड आहे आणि पाऊस वगैरे आला तर कॅन्सल होणार आहे, दुसरी तारीख भेटणार आहे, तर ग्राउंड या ठिकाणी कॅन्सल होत नाही. एक लक्षात ठेवा, किती पाऊस आला, किती काही झालं तर ते पूर्ण ग्राउंड या ठिकाणी पूर्ण मुलांचं घेत आहे. तर आज जवळपास 1000 विद्यार्थी या ठिकाणी 800 ते 1000 विद्यार्थी आज या ठिकाणी भरतीवर आले होते. तर अशा प्रकारचे या ठिकाणी भरती होत आहे. तर उद्या येणाऱ्या मुलांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश देणार? टाइम पुरा भेटत आहे, फक्त गडबड करू नका आणि बिना बुटानं रनिंग मारा. खास ग्राउंडवर घसरायचं काहीच असं नाही का बा पाय घसरण असं नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे, एकदा पोरं अंदर गेले, मेडिकलला तारीख भेटत आहे, पण रातभर त्यांना म्हणजे एकदम 24 तासानंच सोडत आहे बाहेर. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी 1600 मीटर रनिंग काढलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना जास्त म्हणजे 16 घंटे त्या म्हणजे दिवसभर त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे मुलांना. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली आज भरती झाली. भरतीचा दुसरा दिवस होता अमरावती जिल्ह्याचा. तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी पूर्ण त्यांचा अनुभव या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी स्टार्ट झाली होती तर वॉच वगैरे त्या ठिकाणी घालू देत आहे? हो, असं काहीच नाही म्हटलं का त्यानं वॉच काढा का काही नाही. आपला टायमिंग आपण बी कव्हर करू शकतो म्हणून लावू द्यायला त्यांनी. आणि ते LED वॉच वगैरे त्या ठिकाणी लावली ग्राउंडवर? नाही, असं तर काही नाही दिसलं. तर LED वॉच वगैरे त्या ठिकाणी लावली नाही आहे. तर बाकी ग्राउंड वगैरे चांगला आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. पावसामध्ये तुम्ही बिना शूजचे सुद्धा या ठिकाणी धावू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. तर एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले आणि 100 पैकी जवळपास 40 मुले त्यांनी घेतले. ॲक्सिलेंटची त्यांनी 20 घेतले आणि सेकंड ग्रुपचे 20 घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग होता तो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत होता आणि सेकंड ग्रुपचा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत होता. तर अशा प्रकारे आज भरती झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.